असेल, पण अशी मिसळ टेस्ट जबरदस्त तुम्ही कधीच बघितली नाही. खोबरं घ्यायचं आहे, धने, जिरे, तीळ आणि खसखस आहेत आणि काजू घेतलेले आहेत. सगळं 1-1 चमचा घेतलेला आहे. आता सगळं कढईमध्ये घालून फक्त 2च मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे. चांगलं थोडं भाजून घेतल्यावर आपण कांदा 1 आणि टोमॅटो 1 चिरून घेतलेला आहे. त्यामधलं अर्धं-अर्धं दोन्ही घालून घ्यायचं आहे. कांदा पण भाजून घेतलेला आहे 1 मिनिटासाठी. आता टोमॅटो घालून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात आपण घालून घेतलेलं आहे. थोडं थंड झाल्यावर याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे. 5 चमचे तेल घातले, मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहेत, कढीपत्ता घालायचा आहे, कांदा घालायचा आहे उरलेली, अद्रकची पेस्ट घालून घ्यायची आहे, मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर भाजले जातात. आता आपण पेस्ट केलेली ना ती घालून घ्यायची आणि तेल सुटूपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे. बघा तेल पण सुटलेलं आहे. आता 2 चमचे लाल तिखट घातले, हळद घातलेली आहे आणि काळं तिखट 2 चमचे घातले. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मटकी घालायची आहे मोडाले. आता झाकून ठेवायचं आहे 2 मिनिट. आता उसळ पण शिजलेली आहे. आता गरम पाणी घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता काटदरेचा मिसळचा मसाला घालून घेतलेला आहे मी इथं. तर सगळं बॅलन्स होण्यासाठी मी इथं चिमटभर साखर घालून घेतलेली आहे, म्हणजे तिखट आंबट बॅलन्स होतं. आता मीठ आपण टमाट्यात पण घातलेलं आहे, बघून मीठ घालायचं. मिसळ तयार आहे.